काय होईल, तर याचं सुद्धा पर्सनल करिअर काउन्सिलिंग सुद्धा तुम्हाला त्याच याच्यात आहे. रिपीट करायचं की नाही, हे कॉलेज घ्यायचं का नाही, फक्त कॉलेज लिस्ट देणं म्हणजे काउन्सिलिंग नसतं. तर कॉलेज कुठलं चांगलं आहे, प्लेसमेंट किती, फी स्ट्रक्चर काय, हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे की नाही, माझ्यासाठी बेस्ट काय असू शकतं, कुठली ब्रांच माझ्यासाठी बेस्ट काय असू शकते, भविष्याच्या प्लेसमेंटच्या दृष्टीने मी कसा विचार केला पाहिजे, तर हे सर्व तुम्हाला फक्त आणि फक्त महाराष्ट्रात आमचीच टीम सांगते. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी पुष्कर, तुमचा ऍडमिशन काउन्सिलर. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की दादा, जे मी युट्यूबवर बघतो आहे नॉन स्पॉटचे म्हणजे कॅपचे, कॅपचे जे कट ऑफ आहे तो फार कमी गेलाय, तर हे खरं आहे का व त्याचे नियम काय असतात, मला कॅटेगरीची फीस बेनिफिट्स भेटतात की नाही. बरेचसे जण म्हणताय की स्पॉट राऊंड मधून ऍडमिशन घेतलं तर ओपनची फीस भरावी लागते, तर नेमकं खरं असं काही असतं का, तर हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. एमएसटी सीईटीचे टॉपर व व्हिजिटाय व सीओईपी मधून शिकलेल्या मुलांकडनं जर तुम्हाला ऍडमिशन काउन्सिलिंग पाहिजे असेल, पर्सनलाइज ऍडमिशन काउन्सिलिंग पाहिजे असेल, पर्सनलाइज कॉलेज लिस्ट पाहिजे असेल, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या ग्रुपच्या लिंकला क्लिक करून व ऍपच्या लिंकला क्लिक करून तुम्ही आमच्या ऍपला जॉईन होऊ शकता व ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला सीईटी सेल कडून येणारे रोजचे अपडेट्स तुम्हाला त्यामध्ये दिले जाणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता बरेचशा मुलांचे मला मेसेज येतात की दादा, मला जर कमी पर्सेंटाईल असेल, पुणे सारख्या सिटीमध्ये जर मला सीएसआयटी लोअर कॉलेजला मिळत असेल, तर मी स्पॉट राऊंड ट्राय करू शकतो ना, मी ए कॅप ट्राय करू शकतो ना. तर हो, नक्कीच तुम्ही ए कॅप ट्राय करू शकतात आणि त्याचं सर्व गायडन्स तुम्हाला आमच्या काउन्सिलिंग मध्ये मिळणार आहे. पण त्यापूर्वी याची रियालिटी काय आहे, याचे नवीन नियम्स काय आहेत, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ए कॅप म्हणजे हा असा राऊंड असतो जो चारही कॅप राऊंड झाल्यानंतर जे सीट्स वॅकंट असतात त्या सीट्ससाठी कंडक्ट केला जातो. हा राऊंड कॉलेजच्या स्पेसिफिक लेवलला तो कंडक्ट केला जातो. कॉलेज याच्या डेट्स व टाइम डिसाइड करत असतात. एक मेरिट लिस्ट येते आणि त्या मेरिट लिस्ट नुसार आपले तिथे ऍडमिशन होत असतात, पण डिपेंड ऑन वॅकन्सी अवेलेबल इन दॅट कॉलेज. ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात घ्यायला हवी. आपण पुढे जाऊन कट ऑफ किती खाली पडतो याचं सुद्धा डिस्कशन करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता दुसरा डाऊट जो मुलांचा येतोय, दादा जर मी ए कॅप थ्रू जर ऍडमिशन घेतलं तर मला फीसचे बेनिफिट्स भेटतील का. जर तुम्ही ए कॅप थ्रू जर ऍडमिशन घेत असाल तर फीसचे बेनिफिट्स तुम्हाला त्याच वेळी भेटेल ज्यावेळेस तुम्ही कॅटेगरी स्टुडंट असाल आणि तुम्हाला कॅटेगरीचं वॅकंट सीट अलॉट होत आहे, त्यावेळी तुम्हाला फीसचे बेनिफिट्स भेटाल. अदरवाईज तुम्हाला ओपनची फी तिथं भरावी लागणार आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या. बरेचसे जण म्हणत होते स्पॉट राऊंडला ऍडमिशन घेतलं तर ओपनची फी भरावी लागते, तर असं काही नाही. जर कॅटेगरीची सीट जर आपल्याला त्यातून अलॉट झाली नाही आणि आपण ओपनची सीट घेतली तर मग आपल्याला ओपनची फीस ही भरावी लागत असते. आता दुसरा प्रश्न जो येत होता, दादा खरंच ए कॅपचा एवढे खाली पडतात का कट ऑफ, तर हो, ए कॅपचा कट ऑफ खाली येतो, पण चांगल्या कॉलेजचा जो कट ऑफ असतो तो जवळपास 1 किंवा 1.5 पर्सेंटाईलनीच खाली येत असतो. जे थोडे लोअर लेवलचे कॉलेजेस आहेत त्यांचा 50-60 पर्यंत जाण्याचे चान्सेस असतात. पण चांगल्या कॉलेजेसचे कट ऑफ पण युट्यूबवर थोडे खाली सांगतायत की 40-45 ला भेटलं, तर खरं तर याची रियालिटी काय असते की एखादं ते सीट ऑर्फनचं असेल किंवा पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटचं असेल त्यावेळेस ते जास्त खाली येत असतं. जर टॉप टिअरचे कॉलेजेस असतील तर व्हिजिटाय सीओईपी सारखे कॉलेज, त्यांचा कट ऑफ जास्त पडत नाही. त्यांचा कट ऑफ फक्त पडलाच तर एखाद्या पर्सेंटाईलने मॅक्स टू मॅक्स पडत असतो कॅप राऊंड पेक्षा. आता बरेचसे मुलं फक्त स्पॉट राऊंडच्या भरोश्यावर दिसत आहेत असं मला काउन्सिलिंग करताना जाणवलं. दादा मला कॅप मध्ये चांगलं नाही भेटलं तर स्पॉट मध्ये मला चांगलं भेटूनच जाईल. लक्षात घ्या, स्पॉट राऊंड हा लक बेस्ड राऊंड असतो आणि सीट्स किती वॅकंट आहे तिथं आपली मेरिट रँक किती येते यावर ते डिपेंड असतं. त्यामुळं कॅप राऊंड मधून आपल्याला चांगल्यात चांगलं कॉलेज कसं मिळवता येईल यावर एकदा तुम्ही तुमचं लक्ष फोकस करा व त्याच्यानंतर स्पॉट राऊंड कडे वळा. कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन सिक्युअर करूनच आपल्याला स्पॉट राऊंड मध्ये जायचं आहे. मागच्या वर्षी काही मुलांनी असं केलं होतं की कॅप राऊंड मधून ऍडमिशन घेतलं नाही, डायरेक्टली स्पॉटला गेले, तर असं होत नाही. जर तुम्हाला कॅप राऊंड मधून ऍडमिशन तुम्ही सिक्युअर केलं तर तुम्ही स्पॉटला जाता, अदरवाईज तुमची ही सीट वॅकंट होऊन जाते. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, जे की तुम्हाला कोणीही सांगताना दिसणार नाही. आता मात्र एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की स्पॉट राऊंडचे नवीन नियम काय आहे, तर स्पॉट राऊंडचे जे ILS राऊंड होतो तो इन्स्टिट्यूट लेवलला होतो, त्यामुळे त्यात काही बदल झालेले नाही आहे. फक्त जे स्पॉट राऊंड आहे त्याचे आपण ऍप्लिकेशन फक्त सीईटीच्या वेबसाईटवरनं सुद्धा मागच्या वर्षीला सीईटी सेलनी काढलं होतं, या वर्षीलाही काढेल. आपल्याला तिथं कुठल्या कॉलेजसाठी ए कॅपला पण आपल्याला ट्राय करायचं आहे तिथं आपल्याला सिलेक्ट करायला येत असतं आणि काही कॉलेजेस त्यांच्या वेबसाईटला सुद्धा नवीन फॉर्म हे काढत असतात.
त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ACAP साठी आपल्याला सीईटीच्या वेबसाईटवर सुद्धा फॉर्म हा भरावा लागू शकतो. सीईटी सेल कडून काही अपडेट आली तर मी तशी तुम्हाला सांगेलच. त्यापूर्वी तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. आता बऱ्याचशा मुलांचा प्रश्न होता, दादा मला तुमच्याकडून काउन्सिलिंग करायची आहे, पण काउन्सिलिंगची आमची पहिली बॅच ही फुल झाली होती. त्याच्या मागचं कारण सर्व COEP व व्हीजीटीआयचे स्टुडंट असल्यामुळं मागच्या वर्षी आम्हाला एका नामांकित संस्थेकडून महाराष्ट्राचा बेस्ट काउन्सिलर अवॉर्ड मिळाला होता आणि त्याच्या मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे काउन्सिलिंगचे मुलं आले. पण आम्ही एवढ्यांची ऍडमिशन घेऊ शकत नाही, त्याबद्दल सॉरी. कारण आम्ही प्रत्येक मुलाला पर्सनलाइज काउन्सिलिंग देत असतो. फक्त ऍडमिशन घ्यायची म्हणून आम्ही ऍडमिशन घेत नाहीत. प्रत्येकाला त्याची कॉलेज लिस्ट त्याच्या कास्टनुसार, त्याच्या पर्सेंटाईलनुसार, त्याच्या प्रेफरन्स ब्रांचनुसार आणि त्याच्या प्रेफर सिटीनुसार आम्ही त्याला पर्सनलाइज ही देत असतो. त्यामुळे तुम्ही जर असा विचार करत असाल की मला सुद्धा तुमच्याकडे काउन्सिलिंग करायचे आहे, तर बॅच 2 आता ओपन झालेली आहे. त्यामध्ये लवकर तुम्ही ऍडमिशन केलं पाहिजे. अदरवाईज ती बॅच फुल झाल्यावर आम्ही तुमचे ऍडमिशन घेऊ शकणार नाही. ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर त्याही पुढे जाऊन दादा मला समजत नाही की कुठलं कॉलेज मिळेल, काय होईल, तर याचं सुद्धा पर्सनल करिअर काउन्सिलिंग सुद्धा तुम्हाला त्याच याच्यात आहे. रिपीट करायचं की नाही, हे कॉलेज घ्यायचं का नाही, फक्त कॉलेज लिस्ट देणं म्हणजे काउन्सिलिंग नसतं. तर कॉलेज कुठलं चांगलं आहे, प्लेसमेंट किती, फी स्ट्रक्चर काय, हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे की नाही, माझ्यासाठी बेस्ट काय असू शकतं, कुठली ब्रांच माझ्यासाठी बेस्ट काय असू शकते, भविष्याच्या प्लेसमेंटच्या दृष्टीने मी कसा विचार केला पाहिजे, तर हे सर्व तुम्हाला फक्त आणि फक्त महाराष्ट्रात आमचीच टीम सांगते. आजपर्यंत आम्ही कुठलाही असा काउन्सिलर बघितला नाही की जो सर्व या गोष्टी तुम्हाला काउन्सिलिंगच्या 1-to-1 सेशन मध्ये सांगेल. तर आजपर्यंत फक्त आम्ही सांगतो. त्याच कारणामुळे आम्हाला लास्ट इयरला महाराष्ट्राचा बेस्ट काउन्सिलर अवॉर्ड मिळाला आहे. एका नामांकित संस्थेकडून हा मिळाला होता. मी या व्हिडिओद्वारे त्या संस्थेचे सुद्धा आभार मानतो आणि आशा करतो की तुम्हाला सुद्धा आमच्या काउन्सिलिंगचा बेनिफिट होईल आणि बॅच फुल व्हायच्या आत तुम्ही लवकरात लवकर ऍडमिशन घेशाल.